Tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. आड़े बल्ले से सुंदर शॉट, इस बार स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन के पार करते हुए 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। उस्मान पटेल आज काफी आक्रामक रवैया अपनाए हुए, दर्शक काफी खुश रहेंगे, इनको देखने के लिए आते हैं, इनकी बल्लेबाजी देखने के लिए आते हैं। अब तक 4 चौके लगाते हुए 17 रन पर अपने व्यक्तिगत, 1 चौका मुन्ना शेख के बल्लेबाजी में। और हमारे साथ जुड़े हुए शुभानंद कोइंडे पूरी जानकारी देते हुए स्कोरिंग के बारे में। 26 रन स्कोर बोर्ड पर। टोला सावंत गेंदबाजी के मोर्चे पर। फुल टॉस गेंद मिड विकेट बाउंड्री पर, मौका नहीं मिला, गेंद फील्डर के ऊपर से निकलती हुई 6 रन के लिए। फुल टॉस गेंद, और फुल टॉस गेंद पर आपको माफी नहीं मिलेंगी। उस्मान पटेल जैसे बल्लेबाज जो काफी लय में दिखाई देते हुए, काफी टच में बल्लेबाजी कर रहे हुए, अब तक 4 चौके और 1 छक्का लगाते हुए अपने बल्लेबाजी में 23 रन पर अपने व्यक्तिगत सामना करते हुए। अगली गेंद का बड़ा शॉट, स्लॉग शिप का डीप मिड विकेट बाउंड्री पर, गेंद तारामंडल में, मिड विकेट सीमा रेखा से बाहर, नजाकत भरा छक्का उस्मान पटेल के बल्ले से। गेंद 6 रन के लिए सीमा रेखा से बाहर। काफी आक्रामक रवैया अपनाए हुए उस्मान पटेल, दर्शकों का पूरेपूर मनोरंजन इस मैच में, चौके छक्के की बौछार मैदान पर दिखाई देते हुए। बाला सावंत एक बार फिर से अगली गेंद लेकर अपनी बॉलिंग रनअप पर, इस 1 चौका अब तक बल्लेबाजी में। और एक बड़ा शॉट, इस बार स्क्वायर लेग बाउंड्री पर, गेंद निकलती हुई सीमा रेखा से बाहर, और छक्कों की हैट्रिक इस मैदान पर उस्मान पटेल के बल्ले से। गणेश कुबल सोच रहे थे पहले जो कि बल्लेबाजी कर रहे थे इस मैच में, बाद में जो कि शायद फील्डिंग करने का फैसला किया, और सामने से ठाकुर बॉयज क्रिकेट टीम की ओपनिंग जोड़ी ने बड़ी शुरुआत की अपने टीम के लिए। प्रतावर या ठिकाणी राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय पॅवेलियन एंडकडून दरम्यान या षटकातील हा पुढे चेंडू जातोय, तो फाईन लेग दिशेने चेंडू सीमारेषेच्या लगत चाललाय, त्यातपर्यंत 1 धाव पूर्ण होते. त्या ठिकाणी पाहायचा दुसऱ्या करण्याचा प्रयत्न आहे, आणि अशा या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय तो उस्मान पटेल, आणि धावसंख्या पोहोचते ती 52. स्ट्राइक वरती उस्मान पटेल, रायगड का टायगर. या षटकातील हा पुढील चेंडू उस्मान पटेल यांच्यासाठी पुन्हा सुरेख फटका, चेंडू जात होता मिड विकेट से पायच्या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुंदर फलंदाजी ठिकाणी पाहायला मिळते ती उस्मान पटेल यांच्याकडून, आणि प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी करतात उस्मान पटेल. संघाची धावसंख्या वाढते आहे, धावसंख्या पोहोचते ती 58. 1 बाद 58. चौथं षटक चालू असताना ठाकूर बॉयज सागवा रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले या संघावर प्रथम फलंदाजी करतात. या षटकातील हा पुढे चेंडू थोडासा आणि पुढे चेंडू जातोय तो या ठिकाणी फाईन लेग दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार जातोय, आणि उस्मान पटेल जाऊन खेळतोय तो 48. वैयक्तिक 48 धावावर आता मात्र खेळतोय तो उस्मान पटेल. सुंदर फलंदाजी ठाकूर बॉयज सागवा संघासाठी या ठिकाणी खेळताना दिसतोय तो उस्मान पटेल. धावसंख्या 1 बाद 62. सुंदर फलंदाजी, अर्धा शतकाच्या समीप येऊन पोहोचलाय तो उस्मान पटेल. ठाकूर बॉयज संघाकडून सलामीचा असा फलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. या षटकातील हा पुढील चेंडू उस्मान पटेल यांच्यासाठी खेळतो. स्ट्राइक वरती उस्मान पटेल, पुन्हा एकदा आकुडे म्हणा, सुरेख चेंडू मिड विकेट पाहायला मिळतो, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणि अर्धशतक पूर्ण होत आहे उस्मान पटेल यांचं, आणि धावसंख्या पोहोचते ती 68, आणि वैयक्तिक धावसंख्या पोहोचते ती 54. उस्मान पटेल सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते उस्मान पटेल यांची. आपल्या नावारूपात असा खेळ करतोय या देवगडच्या आनंदवाडी डायमंड चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेमध्ये. रोहित स्पोर्ट्स संघाकडून या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर तयार आहे. दरम्यान हा सुरेख फटका, चेंडू जातोय तो पॉइंट दिशेने, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार जातोय, आणि धावसंख्या पोहोचते ती 74.
मोरदेवकडे स्थायिक वरती आहे तो उस्मान पटेल सलामीचा फलंदाज. दरम्यान या षटकातील पुन्हा एकदा हा कुठे चेंडू जातो तो फाईन लेग दिसेल. चेंडू सीमारेषेच्या लगत चाललाय पायच्या ठिकाणी. चेंडू बघता बघता सीमारेषेच्या बाहेर पंचांचा चौकाराचा इशारा येतोय आणि धावसंख्या पोहोचते ती 94.